वलगाव येथे चांदूरबाजार रोड नवीन ग्रामपंचायत मागे एका घरात अचानक रोही घरात शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घाबरलेल्या वन्यजीवाने घरात इकडून तिकडे धावाधाव घेतली तर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। मात्र काही जागरूक नागरिकांनी संयम राखत या मुक्या जीवाला कोणतीही इजा होऊ न देता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलाय। अन्न व पाण्याच्या शोधात किंवा जंगलातील अधिवास कमी होत चालल्याने हा वन्यजीव भरकटून मानवी वस्तीत आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घाबरलेला रोही स्वतः जीव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे हृदयस्पर्शी चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले। या घटनेने पुन्हा एकदा जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची जाणीव करून दिली आहे। मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे। जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। वलगाव येथे सकाळी 9 ते 10च्या दरम्यान चांदूरबाजार रोड ग्रामपंचायत मागे एका घरात रोही शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। अचानक घरात रोही दिसताच कुटुंबियांची तारांबळ उडाली आणि त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही। या अनपेक्षित घटनेमुळे वलगाव परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। राज्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली। पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी करण्यात आल्या। तसेच संच मान्यतेचे चुकीचे धोरण सरकार राबवित आहे आणि बीएलओ सारखे सक्तीचे कामे देऊन शिक्षकांना त्रस्त करत आहेत। यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून इतर कामात व्यस्त राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे। म्हणून बीएलओ सारखी कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, संच मान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करावे आणि शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यात निर्णय मागे घ्यावा, यासाठी एक दिवसीय राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, महाराष्ट्र टीईटी व सीईटी उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खाजगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या भवितव्यासाठी हे शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला। या मोर्चामध्ये गजानन चौधरी, सुभाष सहारे, किरण पाटील, जयानंद पवार, शैलेश दहातोंडे, सुरेंद्र मेटे, राजकुमार खर्चान, राजेश गाडी, प्रमोद कडू, सुनील केने, गजानन मोरे, अनिल कोल्हे, राजाभाऊ राजनकर, वसीम फरहत, प्रभाकर जोड, संदीप देशमुख यांच्यासह असंख्य शिक्षक सहभागी झाले होते। सर खरं आहे, खरं म्हणजे या ठिकाणी आम्हाला शासन मुद्दामून या ठिकाणी लावतोय का हा प्रश्न महत्वाचा आहे। कारण शिक्षक हा प्रामाणिकपणे आपलं काम करताय। आज जर परिस्थिती आहे, शाळा चालू झाली आहे, माझे मुलं त्या ठिकाणी बसले असताना मुलं म्हणतात सर तुम्ही कुठे जाता, दुःख वाटतंय। आम्ही एवढं सगळं काम करत असताना बिल्डिंग आम्ही बांधल्या, सगळं आहे, आम्हाला कुठलंही पारितोषिक न देता तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणताय। आम्ही सगळं काम करायला तयार आहे, पण एक लिमिट असते, परिस्थिती असते। असं वाटतंय की सरकार आमच्या नोकऱ्या काढून घेत आहे का, ही भीती शिक्षकाच्या मनात तयार झाली आहे। कोणी येते, कोणीही बोलते, अशाने शासनाने आपलं भान ठेवून तुम्ही जर लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर कोणीही शिवाय त्यासाठी उद्या मागे पुढे पाहणार नाही। शिक्षकांना कसा तुम्ही आदर्श घडवणार आहे? इथं आदर्श आहे, जे मुलं लागलेले ते मेरिट लिस्टचे मुलं आहे, त्यांची तुम्ही परीक्षा घेऊन पात्र आहे आणि सगळे बहुजनांचे मुलं या ठिकाणी आहे। तुम्ही शासनाचं धोरण काय आहे हे समजून नाही राहिलं। आम्हाला तुम्ही खाली करत आहे का, आमच्या मुलाबाळांना तुम्ही उघडे पाडत आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही आमची परीक्षा घ्या, परीक्षाला विरोध नाही, पण ती परीक्षा एवढी पात्र असताना पेपर उडून जातो। अरे आज इथे सगळ्या परीक्षा तुम्ही आम्हाला दिलेल्या आहे, 12वी पर्यंत आम्ही परीक्षा घेतो, मग हीच परीक्षा आमच्या उच्च लोकांना देऊन घ्या ना, आम्ही मान्य करतो, राज्यावर परीक्षा घ्या। आणि तुम्ही आजपर्यंत आमच्या परीक्षाच करत आलेले आहे। कोण्याही ठिकाणी मास्तर संडासात
शाळेत मास्तर, गावात मास्तर, सगळ्या ठिकाणी मास्तरच मास्तर. पण तोही एक प्राणी आहे, त्याची भावना सरकारने समजून घ्यावं आणि सरकारला हे सांगणं आहे की खरोखरच तुम्ही शिक्षकाच्या मागे आहे का, हा प्रश्न मला सरकारला आहे. प्रफुल्ल मोरे. हे शिक्षकाच्या हितासाठी म्हणण्यापेक्षा आम्ही विद्यार्थ्याच्या हितासाठी आंदोलन करतो आहोत. कारण बघा, आम्ही आता जनगणना केली, ते एक राष्ट्रीय कार्य आम्हाला मान्य होतं. आता एसआयमध्ये आमच्या शिक्षकांना गुंतवलं आहे. सकाळी 7 ते 1 शाळा करायची आणि नंतर मग एसआयची कामे करायची. आमचे शिक्षक 100% कोणी बीएलओ आहे, कोणी प्रधानक आहे, अशामध्ये गुंतलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे लक्षाला वेळ मिळत नाही. इतके आमच्याकडे असे कामं लावून दिलेले आहेत. त्याचाच विषय व्यक्त करणं या ठिकाणी. आम्ही एकदी शाळा बंद केली, पण ही शाळा बंद केवळ आणि विद्यार्थ्यांसाठी बंद केलेली आहे. आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, आम्हाला शिकू द्या, आम्हाला शाळेमध्ये जाऊ द्या, आमच्याकडे आज हे काम बंद करा. आणि त्याकरता हे आम्ही आंदोलनाचे एकजूट पुकारलेलं आहे. नुकसान होत आहे, मान्य आहे. बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती झालेली नाही आहे आणि प्रमोशन होत आहे, रिटायरमेंटची संख्या जास्त आहे. बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरती झालेली नाही, त्यामुळे शिक्षकांची संख्या निश्चित विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कमी आहे. परंतु ती सुद्धा आमची मागणी आहे की त्यांनी शिक्षक भरतीला लवकरात करून विद्यार्थ्या गुण लक्ष द्यावं. आपल्या मागणी जर मान्य आम्ही सर्व संघटनेच्या वतीने ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षक संघटना आहे त्या सर्व एकत्र या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आम्हाला फक्त शिक्षण शिकूया ही आमची एक मेन मान्य आहे. सारखी अन्याय रद्द करा ही पण आमची मान्य आहे. आणि ह्याच आमचे मान्य झालं आहे तर आम्ही सतत याविषयी आंदोलन करत राहणार. शैलेंद्र राहत जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्यपाल समिती, अमरावती. सर्व शिक्षक संघटनेचा हा जो लढा आहे, हा म्हणजे लढा अस्तित्वाचा आला, लढा सगळ्या सन्मानाचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं हा लढा देतो आहे. त्यामध्ये आमच्या महत्वाच्या मागण्या आहे की ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाने टीईटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि टीईटी परीक्षा घेण्यावर राज्य स्वतंत्र भूमिका घ्यावी. तसेच संचमान्यतेचा 15 मार्च 2024 शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा आणि बीएलओचे काम हे प्रत्यक्ष निवडणुकीचे काम नसल्यामुळे ते शिक्षकांना देण्यात येऊ नये. अशा अनेक आमच्या मागण्या दोन आम्ही सर्व शिक्षक संघटना या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक संघटना लढा देतो. धन्यवाद. हा पुढचं बोल आम्ही पुन्हा अधिक लढा हा तीव्र करू. म्हणजे एक दिवस आहे पुन्हा आम्ही काही दिवस शाळा बंद ठेवू. एक दिवस शाळा बंद ठेवली असं अनेक दिवस शाळा बंद ठेवू. या ठिकाणी आमचे सत्येंद्र असतात, आमचे तालुका अध्यक्ष सचिन वानकरकर, आमचे संचालक संजय नागे आणि आमचे मित्र शैलेश या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व शिक्षक संघटने पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती. प्राचार्य एस काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क मिळवून देणे ही प्रशासनासोबतच समाजातील सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बडनेरा विधानसभा मतदारसंघातील BLO 2 कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता संत गाडगे महाराज विद्यालय नवाती नगर बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। यावेळी खासदार बळवंत वानखळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, सरचिटणीस हरीश भाऊ मोहोळ तसेच बडनेरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले। पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की बडनेरा विधानसभा मतदारसंघात 3,74,544 मतदान असून 345 मतदान केंद्रे आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नियुक्त केलेल्या BLO 2 कार्यकर्त्यांना SIR प्रक्रियेची संपूर्ण माहिती, मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण, जनजागृती कार्यपद्धती, निवडणूक व्यवस्थापन तसेच BLO 2च्या भूमिका व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वतीने अक्षय राजत हे प्रशिक्षणाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये पुढे सांगण्यात आले की SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील डुप्लिकेट नावे कमी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे या बाबींवर भर दिला जाणार आहे। तसेच BLO घरोघरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करतील। पात्र मतदारांनी BLOंना सहकार्य करून आवश्यक फॉर्म भरावेत व मतदानाचा घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले। याप्रसंगी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील विशेष सघन पुनर्निरीक्षण अभियानाचे समन्वय किशोर बोरकर व समीर जवंजाड यांनी उपस्थित BLO 2 काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। या संदर्भात अधिक माहिती देताना किशोर बोरकर यांनी सांगितले, काँग्रेस कमिटीकडून आणि आमचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधी यांच्या सूचनेनुसार आव्हानानुसार महाराष्ट्रामध्ये SIR म्हणजे मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे आणि मतदारसंघात राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे 2 समन्वयक प्रदेश काँग्रेसने नेमले आहेत। एक मी आहे किशोर बोरकर, एक समीर जवंजाड। आमच्याकडे खास करून जबाबदारी ही आहे की 345 मतदान केंद्रे ज्याला आपण बूथ म्हणतो त्या ठिकाणी पक्षाकडनं BLO 2 हे प्रतिनिधी आम्हाला नेमायचे आहे। आज जवळपास 60 ते 70% हे काम पूर्ण झालेलं आहे। राहिलेलं काम आम्ही येत्या काही दिवसात करणार आहोत। जे नियुक्त आम्ही BLO केले आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्या प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तज्ज्ञ ते येऊन त्यांना प्रशिक्षणाद्वारे मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण कसं करायचं, मॅपिंग म्हणजे नेमकं काय, एखाद्याचं नाव दडलं असेल तर ते का काढलं, पुन्हा ते नाव समाविष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, ज्या कुटुंबातील काही लोक मुलं मुली बाहेरगावी नोकरीला असतात पण त्यांचं मतदान यादीत आहे किंवा नाही यासाठी वेबसाईट त्या दिलेल्या आहेत। त्या आम्ही आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्या आम्ही लिखितपणे नमूद केलेलं आहे। या प्रसंगी मी एक आवाहन करतो, शनिवारी 11 तारखेला या बाबतीत प्रशिक्षण आहे। मी तर असंही म्हणेन पत्रकार बांधवांना की तुम्ही सुद्धा, आम्ही तसं स्वतंत्र निवेदन स्वतंत्र विनंती आम्ही तुम्हाला करणार आहोत, तुम्ही सुद्धा त्या प्रशिक्षणाला 11 तारखेला दुपारी 12 वाजता नवाती नगर येथील संत गाडगे महाराज शाळेमध्ये आम्ही आयोजित केले। पत्रकार बांधवांनी सुद्धा सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी यासाठी घ्यावं की हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम कोण्या पक्षाचा नाही आहे। प्रत्येक मतदात्यांना, नागरिकांना आपण त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला पाहिजे। त्या अनुषंगाने आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावे। इतर नागरिकांनी, जागृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे असं आव्हान आम्ही या प्रसंगी आजच्या या माध्यमातून करीत
धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने ओतप्रोत वातावरणात अमरावती येथील अनेक भाविक अमरनाथ महादेवाच्या पवित्र दर्शन व पूजनासाठी रवाना झाले। यावेळी सर्व भाविकांनी भगवान भोलेनाथांच्या चरणी कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या सुख समृद्धी, शांतता व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे। या दर्शन यात्रेत सुरेंद्र सत्यनारायण चांडक, प्रदीप गोवर्धन राठोड, ऋषी धनराज खंडेलवाल, विकास सुरेंद्रजी केजरीवाल, भूमी ऋषी खंडेलवाल, मोनिका ऋषी खंडेलवाल, वर्षा सुरेंद्र चांडक, प्रीती योगेश राठी, मीना संतोष चांडक, वरुण सुरेंद्र चांडक तसेच संतोष शिवनारायण चांडक सहभागी झाले आहे। भाविकांनी सांगितले की अमरनाथ महादेवांचे पवित्र दर्शन लाभणे हे अत्यंत पुण्यदायी आणि अविस्मरणीय आहे। त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांच्या सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना देखील केली आहे। ही यात्रा आध्यात्मिक ऊर्जा, भक्तिभाव आणि प्रेरणादायी अनुभव देणारी असल्याची भावना सर्व भाविकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दैनिक प्रतिदिन अखबाराच्या महिला पत्रकार मीनाक्षी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सन 2020 मध्ये जिल्हा कचेरी परिसरातील एका कुंडीत बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले होते। कालांतराने ते झाड मोठे झाल्याने संबंधित कुंडी फुटली होती। त्यामुळे या वृक्षाचे जिल्हा कचेरी परिसरातील योग्य ठिकाणी पुनर्लागवण करण्यात यावी अशी विनंती संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंडे यांनी मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्याकडे केली आहे। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले। त्यानुसार बुधवार दिनांक 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी दालनासमोर प्रवेशद्वाराजवळ जिल्हा कचेरी परिसरात बोधी वृक्षाची योग्य ठिकाणी पुनर्लागवण करण्यात आली आहे। या सकारात्मक व तत्पर निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे। यावेळी संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंडे, जिल्हा संघटक इंगडे, जिल्हा सचिव नितीन मुळे पाटील, धनराज खरसाण, सुनील घटाळे, सुनील पाटील, शेख नूर, नकुल नाईक, अमोल खडसे, शुभम मेश्राम, विक्रम ढोके, सोमेश्वर जेवडे यांच्यासह बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। राज्यातील अनेक भागामध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार व विश्वासार्ह बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी पुढाकार घेतला आहे। विद्यापीठाकडे विविध पिकांच्या उत्तम दर्जाचा आणि गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून ही बियाणे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे। दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य वेळी प्रमाणित बियाण्यांचा वापर करून उत्पादन वाढीसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनी आपल्या परिसरातील कृषी कार्यालय किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून उपलब्ध बियाणांची माहिती घेऊन आवश्यकतेनुसार बियाणे प्राप्त करावीत असे आवाहन विद्यापीठाच्या बियाणे संनियंत्रण कक्षाने केले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषि तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषि तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। प्राचार्य AS काळे। संपर्क 992155 9511। कृषि पर्यवेक्षक NB मोहोळ। संपर्क 976628 7305। लिपिक ND गोमाशे। संपर्क 915823 1105। कंधार आगाराच्या एसटी बसमधील एका वाहकाने अपंग प्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे। संबंधित वाहकाने अपंग व्यक्तीचे वैध
14 सवलत कार्ड डुप्लिकेट असल्याचं सांगत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू करून संबंधित वाहनकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बिलोली नरसी ते मुखेड या मार्गावर MH20 BL 1995 या क्रमांकाच्या कंधार आगाराच्या बसमधून कार्ला बुद्रुक येथील अपंग प्रवासी गंगाधर शिंदे हे मुखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित अपंगाच्या शिबिरासाठी प्रवास करत होते। प्रवाशाच्या म्हणण्यानुसार बसमधील वाहक SA कंधारे यांनी शिंदे यांचे 14 सवलत कार्ड वैध असूनही ते डुप्लिकेट असल्याचा संशय व्यक्त केलाय। तसेच पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने भर बसमध्ये त्यांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित प्रवाशाने कार्डाची पडताळणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करण्यास हरकत नसल्याचे सांगितले। त्यानंतर वाहकाने कार्ड वैध असल्याचे मान्य करत तिकीट दिल्याचा दावा करण्यात आला आहे। या घटनेमुळे अपंग प्रवाशाचा सन्मान आणि हक्काचा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित वाहकाच्या वर्तनाची सखोल चौकशी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी कंधार आगार प्रशासनाकडे केली आहे। खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण समन्वय संघ यांच्या वतीने अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास 22 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे। संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात 20, 40, 60 आणि 80% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 1 जून 2026 पासून पुढील वाढीस अनुदान टप्पा संच मान्यतेनुसार मंजूर करावा अशी प्रमुख मागणी केली आहे। तसेच त्रुटी पूर्तता केल्यात शाळांना पूर्वी देण्यात आलेला समान टप्पा 25 ऑगस्ट 2025 च्या शासन आदेशानुसार रद्द करण्यात आल्याने संबंधित शाळांना पुन्हा न्याय देण्यासाठी सुधारित शासन आदेश किंवा शुद्ध पातळीवर काढण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनात 2022-23 मध्ये कमी पटसंख्यामुळे अपात्र ठरलेल्या शाळांना 2023-24 किंवा 24-25 या संच मान्यतेनुसार अनुदान मंजूर करावे। पुणे स्तरावर अद्याप अघोषित झालेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदानासह घोषित करणे, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ठोस पेन्शन योजना आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे, तसेच शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की शासनाने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा 22 जून 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल आणि राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होईल। या आंदोलनासाठी प्रवीण जामकर, उपेंद्र पाटील, विनोद सार, प्रथम भाडे, गजाबुत खंदारे, रुपेश सोनाने, प्रशांत मशिदे, RG अंबोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतलाय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।